प्रिय पावसा, तुझ्या काय गोळ्या चुकल्या आहेत का? का तुझं टाइम टेबलच बिघडलं आहे? टाइम टेबल बनवून त्याप्रमाणे न वागणं हा माणसाचा गुणधर्म. तू कधीपासून माणसासारखा वागू लागलास? पूर्वी कसा चातक पक्षी दिसू लागला की तू येणार हे समजायचं, मग शेतकरी शेतीच्या कामाला सुरुवात करायचा. तू असाच पाहुण्यासारखा येत जा ना. पाहुणा कसा सांगून येतो तसं तू पण सांगून येत जा. हे काय नवीनच? अवेळी, अवकाळी, अनपेक्षित, कुठंही कसंही बरसायचं. लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर इथल्या लोकांना तुझ्या एवढ्या उत्कट प्रेमाची सवय नाहीये रे मित्रा. तू कशाला उगाच त्यांना अचानक येऊन भाव करतोयस? सोलापूर, कोल्हापूर, इंदापूर यांच्या नावामध्ये पूर आहे म्हणून त्या गावात पूर आणायचाच असल्या शाब्दिक कोट्यात तू कधीपासून करायला लागलास? तू येतोयस तर चांगला छान पाहुण्यासारखा ये. छान 4 दिवस राहा, नंतर छानपैकी निघून जा. पण हे माहेर वाशिन बाईसारखं का वागतोयस? माहेर वाशिन कशी माहेरी येते आणि परत जाताना माहेरातलं सगळं घेऊन सासरी जाते, तसा तू येतोयस आणि जाताना माझ्या शेतकऱ्यानं पिकवलेलं, सामान्य लोकांनी कमवलेलं आणि गोरगरिबांनी जमवलेलं सगळं काही वाहून घेऊन जातोयस. कना, ही कविता फक्त ऐकायची, मनावर नसती घ्यायची. ये रे पावसा, तुला देतो पैसा असं म्हटलं की लगेच धावत नसतं रे यायचं. अरे इथली माणसंच खोटी आहेत तर त्यांचा पैसा तरी कसा खरा असणार आहे? आणि तू कधीपासून या पैशाच्या आमिषाला भुलायला लागलास? तू कधीपासून भ्रष्ट झालास? आता बास झालं. आता थांबायचं काय घेशील ते सांग. माझी आजी म्हणायची, पाऊस येत नसेल तर बेडकांचं लग्न लावून द्या म्हणजे पाऊस येईल. आता काय त्या बेडकांचा घटस्फोट झाल्यावरच तू जाणार आहेस का? नको रे मित्रा, नको. असा माणसांसारखा वागू नकोस. नको या माणसाच्या नादाला लागूस. प्रगतीच्या नावाखाली तो तर बिघडलाच आहे. तू तरी नको रे बिघडूस. असो, हे सगळं तुला सांगून तरी काय उपयोग म्हणा? तुला ना डोळे, ना कान, ना भावना. त्यामुळे हे इंद्रदेवालाच बोललं पाहिजे, जो तुझ्यावर कंट्रोल ठेवतो असं म्हणतात. तर हे इंद्रदेवा, अहो तुमचं काय ब्रेकअप झालं आहे का? तसं असेल तर आपण दुसरी मुलगी बघू, पण एवढा त्रास नका करून घेऊ. का तुम्हाला पण पुन्हा समुपदेशकाची गरज आहे? नाही, तिकडं पृथ्वीवर सध्या सर्वांनाच त्याची गरज आहे म्हणून तुम्हाला विचारलं. पण आता जरा शांत व्हा आणि आमच्या पावसाला पण थोडा आराम द्या. त्याचं कालचक्र व्यवस्थित करा. बाकी पावसा, हे पत्र सामाजिक किंवा कोणत्याही समाजाला नसावं असं सांगितलं होतं म्हणून हे पत्र तुला लिहितोय. नाहीतर तुलाही माहीत आहेच
हे पत्र कोणासाठी आहे ते? साड़ी पहनकर आली रे छोटी से बांध